मयूरदा माझ्या फॅमिलीला सांगून द्या थोडंसं काही सबस्क्राईब करायला शेअर करायला. बिलकुल सबस्क्राईब करा. गडी मेहनत घेऊन राहिला आहे. शेअर करा. तरी पाहिल्यासारखं वाटलं का म्हणजे ते का कोण आहे म्हटलं मग अरे बाबू मैं व्हिडिओ पाहत असतो का नाव नाही आठवून राहिलं. चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो. मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ. तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या इथे येणार आज मयूरदादा खांडलकर आणि रील स्टार आहे, ते यूट्यूब स्टार आहे आणि इथे येणार आहे. भरपूर दिवसापासून म्हणून राहिले येतो पण आज येणार आहे. माझ्या मोठ्या भावासारखे आहे ते, तर आज येणार आहे. काम आहे थोडं, तर घरी उतरणार आहे आपल्या, नंतर जाणार मग कुठं काम करायला. आता आलो बंटीदाच्या माडीवर आणि व्हिडिओ अपलोड करायसाठी त्याचा वायफाय लावता. पण हे पहा छत्री, वायफाय छत्री आहे, त्याचं रिचार्ज खतम झालं. तुम्ही आलो 5G घ्यायला आणि आमच्या गावातलं टावर काकून लावले झाडं. हे एक बंटीदाची चिमाडी 2 मजल्या म्हणून या लागलं मला आणि एकदम पूज झाला ते. चला ते व्हिडिओ अपलोड करतो मी. आता आला व्हिडिओ अपलोड करू आणि आता जातो घरी नाश्ता करायचा राहिला. लय वेळ चालतो, अर्धा 1 घंटापासून. हे आमचं गाव बघू शकतो तुम्ही, छोटंसं गाव. इकडे प्लॉट वडले समोर आणि इकडे मोठं गाव आहे आणि इकडे पण मोठं गाव आहे. इकडे खतम झालं आहे. चला जातो आता मी घरी आणि नाश्ता करतो. हे आला नाश्ता आणि ह्या ब्लॉग चालू खालचा आपला आणि भाषाभाषी आणि शंकूबाई दादी आणि इकडे मोठी बहीण आहे. आता करतो मी नाश्ता आणि दिले पैसे दूध आणण्यासाठी आणि आता चाललो दूध आणायला बाळादाच्या डेअरीवर. हा सूरज भाऊ मालदरे आणि बाळादाची डेअरी. हे बाळादा जाऊन घेतलं दूध आणि मोठा भाऊ बाळादानला आले असतो तुमचं आलेले आहेत आणि हा मोठा किशोर भाऊ मे आणि किशोरदा भाऊ मशीन करून राहिले आणि येले म्हटलं मयूरदा येऊन राहिला येतो म्हणे. हे आमच्या गावचं चौक. ह्या जवळ देतो दूध आणि आता तुम्ही बाहेर अक्षदाला पाहिजे मोबाईलचं काम करायचं आहे. पहिले अर्जंट मोबाईलचं काम आहे. हे आपली कुक्कुताई मोबाईल चार्जिंग नेऊन आला तर घेऊन जातो दुकानात. अक्षदाच्या आयफोन चार्जिंग नेऊन आला, चार्जर घेतला आणि तिथं दुकानात नव्हतं. आता चाललो मी घरी. मोबाईल जवळच आहे. अक्षदावर फोन लावला तर तो म्हणे येत आहे म्हणे अमरावतीवरून. आम्ही पाहता मयूरदादाची वाट. मयूरदा येणार आहे तर 2-3 वाजेपर्यंत येणार आहे. आणि प्रज्वलच्या दुकानात येऊन बसलो मी. हे माऊली फुटवेअर आणि कृष्णा पण बसला. सुट्टी काढली कृष्णानं. हा परनीत आणि यश आता आला आणि क्रियाचं दुकान. या पजीचं दुकान. बाळादा चप्पल घेऊन राहिला आणि अक्षदा आला. याच्याला आपल्याला मोबाईल करायचा आहे. दाखवतो मोबाईल. अक्षदाचं साईडचं दुकान आहे. हे आहे अजित भाऊचे दूरचे नातेवाईक आणि संतोष काका आणलं त्यांनी. तुमचं नाव सांगा. अजित पवारचे नातेवाईक ज्ञानेश्वर पवार. ज्ञानेश्वर पवार. माझं नाव ज्ञानेश्वर पवार. आणि अजित भाऊचे नातेवाईक. त्याच्या कुणाचे नातेवाईक पवाराचे नातेवाईक आहे. अजित दादाचे नातेवाईक. नाही सुतू काय सुटकात आले तुम्ही तर. अरे नाना पाणी सगळं बंद आहे. हे झाली रूम सोफा आणि सोफे लावून ठेवले मी एका जागी. 2 खुर्च्या लावले. सोफे आणि आजी बसले त्याच्यावर. आता येणार आहे मयूरदादा. फोन आलता मध्ये त्याचा फोटोशूट काढून आणि आता चालले मयूरदादा आणि मयूरदादाचे बाबा काका आणि दादा गाडी काढून आला सोबत आलेला. ही आमची फॅमिली छोटीशी. आणि मयूरदा माझ्या फॅमिलीला सांगून द्या थोडंसं काही सबस्क्राईब करायला शेअर करायला. बिलकुल सबस्क्राईब करा. गडी मेहनत घेऊन राहिला आहे. शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद. आता चालले मयूरदा आणि कामी आले थोडे, तर आता चालले बडण्याला जाणार आता. हे चालले मयूरदादा घरी. जय हिंद जय महाराष्ट्र. चला राम राम. हे चालले मयूरदादा घरी आणि आईनं फोटो काढला, ताईनं फोटो काढला, सर्वांना फोटो काढले आणि हा पण फोटो काढायला आता. तरी पाहिल्यासारखं वाटलं का म्हणजे का कोण आहे म्हटलं मग अरे बाबू मैं व्हिडिओ पाहत असतो का नाव नाही आठवून राहिलं. तरी पाहिल्या मग डायरेक्ट. हा येले ओळखीचा नव्हता पण तरी हा ओळखला ना. फोटो काढायला पेशल वावरातून. आणि कृष्णा भाऊ आम्ही तिकडे गेलतो त्या घरी आणि अथर्व पण होता सोबत. असतोस हा आशुतोष आला.
आमच्या घरचे चालले आता अमरावती, सर्व काका वगैरे. आणि हे गहू घेतले. इकडे एक चुंबड्या गव्हाची.